नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे देअर आर 4 टाइप्स ऑफ कॉलेजेस. 4 प्रकारचे कॉलेज असणार आहेत. तुम्ही कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम करा 12वी नंतर. सर्वात पहिले असणार आहे गव्हर्नमेंट कॉलेजेस, दुसरं असणार आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, तिसरं असणार आहे प्रायव्हेट कॉलेजेस आणि चौथं असणार आहे डीम्ड कॉलेजेस, ज्या डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप रिशिप मिळत नाही. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ तिथे मिळत नाही. गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटला पण मिळतो आणि प्रायव्हेटला पण मिळतो, परंतु प्रायव्हेटची फीस भरमसाठ असते मित्रांनो. म्हणून प्रायव्हेट कॉलेजला शिक्षण घेणं म्हटलं थोडा विचार करावा लागते. पण प्रायव्हेट कॉलेजला सुद्धा शिक्षण घेतं यावं म्हणून शासनाने काही कॅटेगरी वाईज आपल्यासाठी स्कॉलरशिप आणि फ्रीशिपच्या योजना चालू केल्या की ज्याचा बेनिफिट घेऊन तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा आपलं शिक्षण घेऊ शकता. तर चला आपण बघूया कॅटेगरी वाईज कोणकोणत्या स्कॉलरशिप रिशिप आहे. सर्वात पहिले बघू मित्रांनो आपण SC आणि ST. जेवढेही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी असतील आणि जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी जर असेल तर तुम्हाला 100% स्कॉलरशिप मिळते. जर तुमचं 2.5 लाखाच्या आत इन्कम असेल तर, आणि ज्यांचं 2.5 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला फ्री शिप मिळतं मित्रांनो. फ्री शिप ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्युशन फी पूर्ण गव्हर्नमेंट माफ करतं, म्हणजे स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला पेड करतं. म्हणजे तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीज लागतं. आणि ज्यांचं इन्कम बिलो 2.5 लाख आहे त्यांना तर डेव्हलपमेंट फी सुद्धा SC STच्या विद्यार्थ्यांना शासन स्कॉलरशिपच्या माध्यमातून देते. पण त्यासाठी व्हॅलिडिटी मॅन्डेटरी आहे. महाडीबीटीवर तुम्हाला अर्ज भरावा लागतो आणि तुम्हाला तुमच्या खात्यात किंवा कॉलेजच्या अकाउंटला ही शिष्यवृत्ती फ्रीशिप ट्युशन फी स्कॉलरशिप जमा होते. दुसरा आहे मित्रांनो NT SBC आणि VJ. बघा, जे विद्यार्थी NT SBC आणि VJ कॅटेगरीचे बिलॉंग करतात आणि त्यांच्याकडे 2 डॉक्युमेंट मस्ट आहे, एक NCL आणि दुसरं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, तर तुम्हाला 90% गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते मित्रांनो. म्हणजे ट्युशन फी पूर्ण देते, डेव्हलपमेंट फी जे 10% आहे तुम्हाला भरावी लागते. आणि यासाठी 2 डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहे. जर तुमच्याकडे हे 2 डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला कोणतीही प्रायव्हेट कॉलेजला फ्रीशिप स्कॉलरशिप मिळत नाही आणि तुम्हाला पूर्ण जनरलची फी भरावी लागते. त्यानंतर मित्रांनो OBC गर्ल्स आणि EWS गर्ल्स. आता मागच्या वर्षीपासून तुम्हाला माहीत असेल तर दुसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष होईल तुमच्या बॅचला. तर जे EWS आणि OBC गर्ल्स आहेत तुम्हाला अत्यंत छान बातमी अशी आहे की तुम्हाला आता शासनाने 90% स्कॉलरशिप लागू केली. म्हणजे तुम्हाला पूर्ण टोटल ट्युशन फी तुम्हाला स्कॉलरशिप फ्रीशिपच्या माध्यमातून गव्हर्नमेंट वापस देते. आणि त्यासाठी तुम्हाला OBCला NCL आणि व्हॅलिडिटी आवश्यक आहे आणि जनरल कॅटेगरीची कोणी मुलं असतील तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट मस्ट आहे. माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे, जेवढेही काही जनरल कॅटेगरीचे मुलं आहे ओपन आणि त्यांना जर समजा स्कॉलरशिप फ्रीशिपचं बेनिफिट पाहिजे असेल आणि जर तुमचं इन्कम 8 लाखाच्या आत आणि जर तुमच्याकडे 1915चा एव्हिडन्स असेल महाराष्ट्राचा डोमिसाईलचा की तुम्ही 50 पासून इथे राहतात तर तुम्हाला EWS सर्टिफिकेट देते. तुमचं इन्कम किती असायला पाहिजे 8 लाखाच्या आत आणि तुमचं रेसिडेन्शियल किती कधीपासून असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये 1950 पासून. तर तुम्हाला गव्हर्नमेंट EWS सर्टिफिकेट तुम्ही अप्लाय करू शकता. हे जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला 90% गर्ल्सला आणि बॉईजला 50% EWS बॉईजला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते. आणि OBC गर्ल्सला 90% लागू झाले, परंतु OBC बॉईजला मित्रांनो अद्यापही 50% स्कॉलरशिप शासनाने ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये वाढ केलेली नाही. जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये शिक्षण घेता येत नसेल, 50% फी भरू शकत नसेल तर सर्वात बेस्ट गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट. आणि गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटला जर प्रवेश असेल तर तुम्हाला चांगल्या अभ्यासाची गरज आहे मित्रांनो. आणि दुसरं एक स्पेशल रिझर्वेशन आहे मित्रांनो, जे फक्त इंजिनिअरिंग, फार्मसी आणि फार्म डी साठी आहे. इट इज कॉल्ड TFWS. जे मुलं जनरल कॅटेगरीचे आहे, जे पूर्ण फी भरू शकत 50% फी भरू शकत नसेल प्रायव्हेटला किंवा ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी वगैरे नसेल किंवा NCL नसेल तर तुम्हाला हे TFWS ऑप्शन लक्षात ठेवा. हा फक्त BTech, इंजिनिअरिंग आणि B.Pharm आणि फार्म डी साठीच आहे, मेडिकलसाठी किंवा ॲग्रीसाठी किंवा नर्सिंगसाठी नाही. या कोट्यातून जर तुमचा नंबर लागला तुम्हाला फक्त 10% फी लागते मित्रांनो, ओनली 10%. यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना TFWS ऑप्शनला यस करावं लागतं. मग तुमचं TFWS मध्ये इन्कम सर्टिफिकेट जोडावं लागतं रजिस्ट्रेशनच्या वेळेस. मग तुम्ही
ऑप्शन चॉईस फिलिंग करताना सुद्धा तुम्हाला TFWS मधून सिलेक्ट करावं लागतं. याचा कट ऑफ थोडा जास्त राहतो, पण या कोट्यातून तुम्हाला फक्त 10% फी लागते कॉलेजची. हे जे 50% आहे याची गरज नाही. तर हा पण एक ऑप्शन लक्षात ठेवा. जनरल कॅटेगरीचे आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी. गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटला प्रॉब्लेमच नाही, कारण फीस कमी असतं तरी तुम्हाला स्कॉलरशिप मिळतं. प्रायव्हेटला थोडा विचार करावा लागतो. तर या स्कॉलरशिपचा फायदा घेऊन तुम्ही प्रायव्हेटला सुद्धा शिक्षण घेऊ शकता. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये मात्र स्कॉलरशिप मिळत नाही. डीम्ड युनिव्हर्सिटीचा कट ऑफ कमी राहतो. तुम्ही कमी स्कोरवरही मेडिकल, इंजिनिअरिंग, ॲग्री, फार्मसी करू शकता. पण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फीस भरमसाठ राहते. कट ऑफ खूप कमी राहतो, पण फीस भरपूर राहते. आता बघू मित्रांनो आपण हॉस्टेल आणि मेस. जर तुम्हाला SC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 60,000 रुपये शासन देतं, पण त्याच्यासाठी 2.5 लाखाचा इन्कम पाहिजे. ST साठी पंडित दीनदयाल स्वयं योजना आहे, ज्याच्यामध्ये 60,000 रुपये देतात, त्याचं इन्कम तुमचं 2.5 लाखाच्या आत पाहिजे. आणि आपल्या NT, SBC, BC आणि OBCला या वर्षीपासून आधार योजना सुरू झालेली आहे. सावित्री ज्योतिबाई फुले आधार योजना, यासाठी सुद्धा तुम्हाला 60,000 रुपये स्कॉलरशिप म्हणजे तुमचं इन्कम 2.5 लाखाच्या आत पाहिजे. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही राहण्या खाण्याच्या सुद्धा सुविधा शासनाकडून मिळू शकता. मित्रांनो, इतक्या सुंदर योजना आहे तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि पुढील महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि भविष्यात कोणतीही मदत लागली स्कॉलरशिप रिगार्डिंग तर आमचा एक हेल्पलाईन नंबर आहे 7588773101 7588773101. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.